नमस्कार मंडळी, आपण पाहतोय नेता कट्टा शेगाव रहाटगाव प्रभाग क्रमांक 1 मध्ये आज आपण आलेलो आहे आणि इथे नगरसेवक पदाचे उमेदवार श्री राजेंद्र लांडे सर्वसाधारण पुरुष गट ड मधून उभे आहे। खरं तर या ठिकाणी हे उभे असताना अनेक चर्चा होती। अमरावतीचं वातावरण तापलेलं आहे। काल देवेंद्र फडणवीस अमरावतीत येऊन गेलेले आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने यांची लढत आहे। नेमकी लढत कुणाशी आणि काँग्रेस कसं काय यानंतर समोर विरोधकांना काउंटर करणार आणि यांचे मुख्य कामाचे विजन काय असणार हे यांच्याकडून आपण जाणून घेऊया। नमस्कार दादा। दादा, माझा पहिला प्रश्न असा आहे की राजकारणात सक्रिय काम करत असताना कुठले अनुभव आले आणि जनतेला काय सांगू इच्छिता? राजकारणात काम करताना मला भरपूर अनुभव आलेले आहे। पहिला मुद्दा तो असा आहे का साफसफाईचा मुद्दा खूप वार्डात आहे आणि दुसरी गोष्ट कचऱ्याचा विषय असा आहे काय जो गाडीवाला येतो तो रस्त्यावर कचरा टाकून देतो, असा रोडवर टाकून देतो, तिथं टाकला का समोर चालला जातो। त्यानंतर घाणीचं साम्राज्य खूप आहे। हा मुद्दा नॉर्मल आहे, पण याला आम्ही महत्त्वाचा मुद्दा बनवला। म्हणजे सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा एवढा हे केलेला आहे, नॉर्मल करून टाकलेला आहे का आम्ही सत्ताधाऱ्यांना हे सांगून राहिलो बा तुम्ही इतके घाणीचं साम्राज्य कसं काय वाढत केलेलं आहे। याच्यासाठी आम्ही पहिला मुद्दा आम्ही तो उठवणार आहे। दुसरा मुद्दा की ह्या अमरावती शहरामध्ये सर्वसाधारण लोक राहतात, गोरगरीब लोक राहतात। इथल्या महानगरपालिकेच्या शाळा बिलकुल तिथं व्यवस्थित नाही आहे, मुलांना बसायला जागा नाही आहे। आमच्या इकडे शाळा आहे महानगरपालिकेची, तुम्ही सांगा मला, धनधानग्याचे लोक शिकतील, कॉलेजमध्ये शाळेत जातील, गरिबाच्या मुलांनी शाळेत गेल्यानंतर त्यांना बसायला सुद्धा जागा नाही। महानगरपालिकेचं त्याच्यावर लक्ष नाही आहे। आज कॉन्व्हेंटमध्ये लोकांना फी परवडून नाही राहिलेली आहे। फक्त कसं आहे, मोठ्याचा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये 25-50 हजार रुपये भरून शिक्षण घेऊन राहिलेला आहे। माझा सर्वात मोठा मुद्दा राहील महानगरपालिकेच्या शाळेवर लक्ष देणे। शिक्षणाच्या बाबतीत खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी सांगितलं की महानगरपालिकेच्या शाळेवर लक्ष देणे। सर, आजपर्यंत जे काही नगरसेवक झाले, महापौर झाले, यांनी लक्ष दिलं नाहीत की त्या पद्धतीने? कारण काँग्रेसची सत्ता एकेकाळी होती। मला असं वाटतं की 9-10च्या पिरियडमध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि तेव्हापासूनच 10, 11, 12, 13 पासूनच महानगरपालिकेचा ज्या शाळांचा कौल आहे तो कॉन्व्हेंटकडे वळत होता। तर मला असं वाटतं की काँग्रेसकडेही ती सत्ता होती, मग काँग्रेसने तेव्हा का बदल केला? काँग्रेसकडे सत्ता होती की नाही, तर त्याच्यात आता काय झालं, ह्या बीजेपी सरकारला बहुजनाचे मुलं शिकवायचे नाही, त्यांना हे करायचं आहे। तर बहुजनाचे काँग्रेसने त्यावर लक्ष दिलं, भरपूर लक्ष दिलं। इथं स्ट्रॉंग नेते होते, सुनील भाऊ देशमुख, यशोमती ठाकूर, हे सर्व नेते चांगले होते आणि चांगलं जोरदार कार्य केलेलं आहे। पण आता कसं होऊन राहिलं, आता हे राजकारण उलट होऊन राहिलेलं आहे। याच्यात त्यांना कसं होऊन राहिलं का असं नाही, काँग्रेसच्या सत्तेत तर आतापर्यंत खूप वर्ष काँग्रेसची सत्ता होती। आमचे महापौर होते विलास भाऊ, त्यांचं इथं वजन आहे, म्हणजे प्रशासनावर वजन ठेवत होते। आता कसं करा, आता एक तर पहिले 5 वर्ष निवडणूक नगरसेवक होते बीजेपीचे, 4ही नगरसेवक, आणि नंतर प्रशासन लागलं तर त्याचा भोंगळ कारभार होता सर्व, काही लक्ष नव्हतं, काही नव्हतं। शिक्षक शाळेत शिक्षक जात होता ड्युटीवर, नाही जात होता, काही लक्ष नव्हतं। आणि मी समाजात वावरताना मी गल्ली बोळीत हिंडत राहतो, मी व्यापार करतो, इथं व्यापार करल्यामुळे मला सर्व गल्ली बोळा सर्व माहीत आहे। काल देवेंद्र फडणवीस आले होते आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की विकासाचं विजन धरून तुम्ही भारतीय जनता पार्टीला निवडून द्या, कारण की खऱ्या अर्थानं विकासाचं आमचं सरकार आहे आणि सरकारमधून आम्ही त्या पद्धतीने चांगला निधी आणि ह्या गोष्टी आम्ही पुरवू आणि एक अमरावतीचं नवीन विकासात्मक शहर आम्ही विकसित करू। काय सांगाल यावर? देवेंद्रजी कसे ते मोठी नाही, तर ते कसं आता ते व्हिजन सांगतात, आम्ही विकास करू, विकास दिसूनच नाही राहिला, कुठेच नाही दिसून राहिला, विकास काही दिसून नाही राहिला। आता त्या नेत्याबद्दल काय बोलणार, ते बोलतात नेते, तर आम्ही लहान माणसं आहे, आमच्या त्याच्यावर बोलायचं काही हे नाही आहे। अर्थातच खऱ्या अर्थानं मी विकास कामासाठी येतो आहे आणि खऱ्या अर्थानं शिक्षणासाठी जे महानगरपालिकेच्या शाळा बंद आहे त्या महानगरपालिकेच्या शाळा सुरू झाल्या पाहिजे आणि पूर्ववत चांगल्या पद्धतीने गरिबांच्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका आहे राजेंद्र लांडे यांची आणि यासाठी हे मतदान मागू इच्छितात। बघूया प्रभाग क्रमांक 1 मधली जनता कुठल्या पद्धतीने कौल देणार।